हरिओम. सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटले. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन, दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया, एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. प्रति थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबंधन आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे आपलं. कशा सगळ्या जणी? मस्त मजेत. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन सुरुवातीला विश्रांती. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांचं एकत्रित लुजरिंग करायचंय. त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात समोर. आणि आता एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये आपल्याला ताण द्यायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच, जास्तीत जास्त ताण. बरोबर. आणि अंगठा आतमध्ये
आपल्या पावलाचा, हाताचा आणि त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्यायची, पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच द्यायचा, जास्तीत जास्त ताण ताण ताण, आणि मग 4 बोट फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा. आपण एकत्रित कृती करतोय, सिंक्रोनायझेशन आहे हे आपलं, आपल्या मुवमेंटचं आणि आपल्या ब्रेनचं. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच, अंगठा फोल्ड करूया, मग त्याच्यावर 4 बोट बरोबर घट्ट मूठ वळवायचे, पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच करायचा, 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा बरोबर, पुन्हा ओपन करूया. आणि आता पावलांची बोट आणि हाताची बोट जोडलेली. आणि आता पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, मनगटापासून हात स्वतःकडे खेचायचा आहे, रिस्ट मधून, आणि मग जमिनीकडे ताणायचंय. वर खाली, वर बरोबर, खाली, वर खाली, छान, वर खाली, थांबायचं मग. ओके. 4 ते 5 वेळा झाले की थांबायचं आणि पुन्हा हाताची मूठ वळून घ्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्या, दोन्ही पॅन मध्ये अंतर घ्या थोडस. आणि आता आपल्याला रोटेशन करायचंय, मनगटामधून हाताची मूठ आणि अँकल मधून पाऊल. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 बरोबर, 2 3 छान, 4 5 बरोबर. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 3 4 5 थांबायचंय, दोन्ही हात खाली, विश्रांती थोडा वेळ. आपल्या खांद्यांना थोडीशी रग लागली असेल, विश्रांती. एक श्वास भरून घ्या, पूर्णपणे श्वास सोडा. पुन्हा दोन्ही पावलं जुळून घ्या, आपले हात मागे असतील सीटच्या जवळ, म्हणजे पाठीचा कणा सरळ होईल. बरोबर. आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, करूया नेक रोटेशन. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभाग. बरोबर. जेव्हा आपण रोटेशन करतोय, उजवीकडे जाताना बघा उजवा कान उजव्या खांद्याला टच होईल, मग पुन्हा मागे. डावीकडे येताना डावा कान डाव्या खांद्याला टच होईल, पुन्हा पुढे. अशा प्रकारे अजून एकदा कृती. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभाग. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. छान. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मान सरळ करायची. आता आपण अजून एक लुजनिंग एक्सरसाइज बघणार आहोत, जी पाठीच्या कण्याला अतिशय उपयुक्त आहे, ज्याला म्हणतात मेरुदंड वक्रासन. तर आता हे कसं करायचं, आपला जो स्पाइन आहे, स्पाइनल कॉर्ड आहे, त्याला आपण एकाच वेळेला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट देणार आहोत. तर हे कसं करायचं, एक कृती करून दाखवते. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आपण मागच्या आठवड्यामध्ये जानू शिरासन पाहिलं होतं, तसंच आपल्याला उजवा जो पाय आहे तो या प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आणि डाव्या बाजूने आपल्याला पुढे झुकायचं, कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न, वर यायचं, आणि उजव्या बाजूला आपल्याला जो पाय फोल्ड आहे उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण खाली वागतो त्यावेळेला डावा पाय सरळ असेल आणि आपल्याला पाठीच्या कण्यातून खाली थोडस वळायचं आहे, झुकायचंय, म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याला ट्विस्ट मिळतो आणि मग सावकाश पुन्हा वर यायचं. अशी ही कृती थोडीशी डायनॅमिक, एकदा पुढे आणि एकदा मागे. ठीक आहे, सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावा, दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. आणि आता सावकाश पुढे झुका, कपाळ गुडघ्याकडे, वर या आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा, डावा पाय मात्र सरळ असेल. 1 अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. पुढे, उजवीकडे मागे, 2 डावीकडे पुढे, उजव्या बाजूने मागे, 3 बरोबर करताय, बरोबर आहे. 4 बरोबर आणि 5 छान. मध्यभागी येऊन थांबायचं.
बरोबर. आणि आता उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात आता आपले उजव्या पायाच्या मांडीवर, मांडीवर म्हणजे हे बघा, पाऊल असं मांडीला असं लावून घ्यायचंय खाली जमिनीवरती. आणि आता सुरुवात करूया. उजव्या बाजूला खाली वळून कपाळ गुडघ्याकडे वरती यायचंय आणि डाव्या दिशेला मागे वळून कपाळ जमिनीकडे. बरोबर. 1, थोडीशी जलद हालचाल. 2, 3, 4, बरोबर. आणि लास्ट राऊंड 5. 5 वेळा झाले की थांबा आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडायची. आज आपण वज्रासनामधून पुढे जाणारी 2 आसनं बघणार आहोत. एक म्हणजे मार्जनासन, कॅट पोश्चर, आणि दुसरं उष्ट्रासन. तर ही कोणी करू नये, ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी ही दोन्ही आसनं करू नये. याचे फायदे असे आहेत की जेव्हा आपण मार्जनासन करतो आणि त्याचबरोबर ज्यांना मनगटामध्ये त्रास आहे, मला असं वाटतं आपल्या वर्गामध्ये आहेत की ज्यांना मनगटामध्ये त्रास आहे, तर त्यांनी सुद्धा मार्जनासन करताना काळजी घ्या, कारण की आपला संपूर्ण भार जो आहे हा आपल्या मनगटांवरती जातो. त्यामुळे तिथे जर दुखापत होत असेल तर हे मार्जनासन करणं सोडून द्यायचंय. प्रयत्न करा, दुखापत झाली तर सोडून द्यायचं आहे. तर आता पुढे मी तुम्हाला सांगते की ह्याचे फायदे असे आहेत की दोन्ही जे आसनं आहेत ते थायरॉइड उपचारात्मक आहे. त्याचबरोबर आपली श्वसन क्षमता सुद्धा वाढते. डायबेटीस प्रतिबंधात्मक सुद्धा ही दोन्ही आसनं मानली गेलेली आहेत, बिकॉज आपल्या पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण येतो. ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी सुद्धा ही आसनं अतिशय उपयुक्त आहेत. तर आता बघून घेऊया ही दोन्ही आसनं कशी करायची, मग आपण एकत्रित करूया. उष्ट्रासन जे आहे हे आपण आज सुलभ उष्ट्रासन बघतोय, पूर्ण उष्ट्रासन बघत नाही. तर आपल्याला विधिवत वज्रासन करून घ्यायचंय. आधी मी तुम्हाला मार्जनासन दाखवते. मार्जनासनसाठी वज्रासन घातल्यानंतर आपण थोडा वेळ ह्या स्थितीमध्ये बसणार आहोत आणि त्याच्यानंतर दोन्ही गुडघ्यांवर आपल्याला उभं राहायचं. उभं राहिल्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. आता हे अंतर आपल्याला आपल्या शोल्डर एवढं घ्यायचंय. तर हे कसं घ्यायचं, सावकाश पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर येऊन द्यायचा आणि मग उजवा जो हाताचा कोपर आहे ते उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं आणि उजव्या हाताच्या बोटांनी आपल्याला डावा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. डावा जो पाय आहे हा आपल्याला उजव्या हाताचं कोपर आणि बोट याप्रमाणे ऍडजस्ट करायचं. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना चिटकवून घ्यायची. हाताची 5ही बोटं जुळलेली. ही स्थिती आपली पक्की झाली की मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. बघा, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय, तुम्हाला दिसत असेल समोरनं. या प्रकारे जेव्हा आपण अंतर घेतो आपल्या गुडघ्यांमध्ये, बरोबर शोल्डर एवढं अंतर येतं आणि आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये येतं. त्यानंतर आता मी थोडीशी क्रॉस होते. पावलं बघा जमिनीकडे फ्लॅट आहेत, ती कुठेही वरती केलेली नाहीये. दोन्ही हातांची 5ही बोटं जुळलेली. मार्जनासन भाग 1. इथे आपल्याला आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला घेऊन जायची आहे. नजर सिलिंगकडे असेल. इथे पाठीच्या गळ्याला अंतर्वक्र आकार म्हणजे थोडासा प्रेशर येतो. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले जातात. इथे यथाशक्ती थांबल्यानंतर सावकाश मान मध्यभागी येईल आणि पुढे मार्जनासन भाग 2. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी असतील, त्यांनी भाग 2 करणं टाळायचं. भाग 2 मध्ये आपली हनुवटी गळ्याकडे जाईल, चिन लॉक पोझिशन. भाग 1 मध्ये जिथे पाठीच्या कण्यावरती प्रेशर होता, दाब होता, तिथे भाग 2 मध्ये पाठीचा कणा सिलिंगच्या दिशेने ताणला जातो. त्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना दाब मिळतो. म्हणजे एकाच वेळी आपण ताण आणि दाब अशा दोन्ही स्थिती अनुभवतो. आणि मग सावकाश उलटचाल करताना मान मध्यभागी. लक्षात आलंय? मार्जनासन भाग 1 मध्ये आपला चेहरा सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे, आणि भाग 2 मध्ये हनुवटी गळ्याकडे. अशा प्रकारे मार्जनासन आपल्याला करायचंय.
आणि मग आसन सोडताना पुन्हा दोन्ही गुडघे समोर मागून एकमेकांच्या जवळ येतील. सीटचा भाग पुन्हा आपल्या पायावर येईल आणि दोन्ही हात आपल्या मांडीवर. आता इथे मनगटावरती प्रेशर येतो म्हणून मनगट आपल्याला थोडीशी अशी झटकून घ्यायची म्हणजे तो प्रेशर कमी होतो. हे झालं मार्जर आसन. पुढे आपण बघूया उष्ट्रासन. उष्ट्रासनामध्ये सुद्धा आपल्याला गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि ह्या गुडघ्यांमध्ये आपल्याला अर्धा फूट म्हणजे थोडंसं अंतर घ्यायचं. जास्त नाही घ्यायचं, जसं आपण मार्जरासन मध्ये घेतलं तेवढं नाही घ्यायचं, थोडंसं अंतर घ्यायचं आणि आपली पावलं जी आहेत ना याचं माउंटन करायचं. म्हणजे टाचा ज्या आहेत ह्या सिलिंगच्या दिशेने गेलाय आणि पायाची बोटं जमिनीवर आहे. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची, म्हणजे आपल्या हाताची पाचही बोटं जुळलेली ठेवायची. ती आपल्या कमरेच्या इथे म्हणजे आपलं माकड हाड जिथे आहे ना तिथेही आपली हाताची पकडी. इथे बघा खांदे पुन्हा मागून एकमेकांच्या जवळ येतात. आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं, त्यामुळे लंग्स कॅपॅसिटी इथे वाढते. ज्यांना कंबरदुखी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. आता बाकीच्यांनी बघून घ्या. त्यानंतर आपली कंबर जी आहे ही हळूहळू पुढे ढकलायची म्हणजे आपलं पोट पुढे येतं. चेहरा आपला सिलिंगला समांतर येतो आणि त्यानंतर डावा हात सपोर्टसाठी कमरेवर ठेवायचा. उजवा हात समोरून गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडायची. मान मागे सैलसर सोडून द्यायची. हे आहे सुलभ उष्ट्रासन. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण येतो. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होतं. उलट चाल करताना मान मध्यभागी, पुन्हा उजवा हात आपल्या कमरेवर आणि विरुद्ध बाजूने पण हीच कृती करायची. पुन्हा कमरेचा भाग पुढे, पोट पुढे येईल. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर, डावा हात गोलाकार फिरून मागून डाव्या पायाची टाच पकडायची आणि मान मध्ये सैलसर सोडायची. उलट चाल करताना पुन्हा सावकाश मान सरळ, डावा हात कमरेवर, दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन सोडून द्यायचं आणि वज्रासनामध्ये स्थिर. आता ज्यांना गुडघेदुखीचा सुद्धा त्रास आहे त्यांनी उष्ट्रासन करताना काळजी घ्यायची किंवा ते टाळलं तरीही चालेल. ठीक आहे. आता विधिवत वज्रासन करून घ्या. दोन्ही पाय समोर घ्या, जुळलेले ठेवा आणि एकेका पायाने वज्रासन करून घ्या. एक एक पाय फोल्ड करा. बरोबर, छान. उजवा पाय आणि डावा. वज्रासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे म्हणून वज्रासन केल्यानंतर लगेचच आसनाला सुरुवात न करता 1 ते 2 किंवा 10 सेकंद तरी आपल्याला ह्या स्थितीमध्ये थांबायचं. त्यासाठी आता दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आपल्या मांडीवर म्हणजे गुडघा आणि मांडीच्या थोडेसे मध्ये. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपण जी आकृतिबंध धारण केलेला आहे त्याचा मागोवा घेऊया. म्हणजे समोरून दोन्ही गुडघे जुळलेत का हे बंद डोळ्यांनी तपासून पहा. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का हे तपासून पहा. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत का. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, खांदे कोपऱ्यात येतील आणि एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. जाणीव आपल्या श्वासाची. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि त्यासाठी आपल्या मनामध्ये एक कृतज्ञता भाव आणि करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मकार लांबवलेला ओंकार. आणि आता इथूनच पुढे आपण करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्या, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात फोल्ड करूया, हाताची बोटं खांद्यावर, दोन्ही कोपरं जॉईन करूया आणि शोल्डर रोटेशन. 1 पुढून मागे, बरोबर. 2 3 छान. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन आणि आता मागून पुढे. 1 2 3 छान. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि आता करूया मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर आधी उभं राहा आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि पुन्हा
आपल्या सीटचा भाग पायावर येऊ दे आणि आपल्या उजव्या हाताच्या आधाराने डावा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. बरोबर, छान. हा, आणि आता दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांना लावून घ्या, चिटकवून घ्यायचे. हाताची पाचही बोटं जोडलेली, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, आणि त्यानंतर खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम ढिले सोडून द्या, रिलॅक्स. खांदे पण रिलॅक्स, पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. बरोबर. आणि आता करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडून द्या, एक सहज श्वास भरून घ्या आणि तो श्वास सोडत सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेला घेऊन जायला सुरुवात करा. नजर सिलिंगकडे. प्रयत्न शैथिल्य, अनंत समापत्ती घ्या. म्हणजे कमीत कमी प्रयत्नामध्ये आपल्याला हवा तसा अनुभव घ्यायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण, त्याचा अनुभव, पाठीच्या मणक्यावरती आलेला दाब, अंतर्वक्र आकार, त्याकडे लक्ष. जोड आपल्या श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. छान, खूप छान केलं. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सावकाश मान मध्ये. पुन्हा नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये तिथल्या तिथेच रिलॅक्स व्हा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि मार्जरासन भाग 2 करण्यासाठी एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे जाऊ दे, चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा पाठीचा कणा सिलिंगच्या दिशेने ताणला गेलाय. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आता प्रेशर म्हणजे दाब आलेला आहे. इथे आपल्याला 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करायची आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठीचा कणा अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. दोन्ही पाय जोडून घ्या. सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे. मनगटावरती जोर आला असेल तर तो थोडासा आपल्याला झटकून घ्यायचा. तुम्ही तृप्तीताई केलं नाही, तुम्हाला त्रास आहे का? मनगटाचा त्रास आहे, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. विश्रांती, डोळे बंद. संपूर्ण मार्जरासनचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झालाय त्याचा अनुभव घेऊया. कुठे आपल्याला ताण दाब जाणवत होता त्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा. आणि जोड आपल्या श्वासाची असेलच, श्वासाची गती वाढली आहे, ती संथ आहे, याचा आपला आपणच अनुभव घ्यायचा आहे. आणि आता करूया उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर असेल. पावलाचं माउंटन, टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती आता आपल्या कमरेच्या ठिकाणी ठेवायची. जिथे आपलं माकड हाड आहे तिथेही आपल्या हाताची स्थिती. बरोबर, नजर समोर. आणि आता बघा छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण झालंय. खांदे रिलॅक्स, ते मागून एकमेकांच्या थोडेसे जवळ येतील. आपली हाताची कोपरं सुद्धा ताणली गेली आहे. चेहरा शांत असेल. आणि आता आपल्याला कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, म्हणजे आपलं पोट सुद्धा पुढे येईल. मान हलकीशी मागे, चेहरा सिलिंगला समांतर. डावा हात सपोर्ट साठी कमरेवरच असेल. उजवा हात गोलाकार घेऊन उजव्या पायाची टाच पकडा. बरोबर, छान छान. सगळ्यांचं छान झालंय. ज्यांनी व्हिडिओ ऑन ठेवलंय त्या सगळ्यांचं खूप छान झालंय. मान मागे सैल सर सोडा.
तोंड बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. बरोबर, छान. उलट जा. सावकाश मान मध्यभागी येऊ दे आणि उजवा हात पुन्हा कमरेवर येऊ. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. छान. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, पोट सुद्धा पुढे येईल, मान मागे, आणि डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न. उजवा हात सपोर्ट साठी आपल्या कमरेवरच असेल. तोंड बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. उलट चाल करताना मान मध्यभागी, डावा हात पुन्हा कमरेवर, दोन्ही हात खाली, पावलांचा माउंटन सोडून द्या, दोन्ही गुडघे जवळ करा, सीटचा भाग पुन्हा पायावर, डोळे हलकत मिटून घ्यायचे आणि उष्ट्रासनाचा संपूर्ण मागोवा. आपल्या शरीरामध्ये जो काही बदल झालाय त्याचा अनुभव. खूप सारं स्ट्रेचिंग झालं आता, बरोबर, गळ्यापासून पोटापर्यंत. आता काय करायचं, एक छोटस एक्सरसाइज करूया. दोन्ही गुडघे जे लांब जवळ आहेत ना, ते थोडेसे असे लांब करा एकमेकांपासून. हा, बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या, सरळ. बरोबर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. आणि एकदम रिलॅक्स, हा, म्हणजे आपला संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स, शिथिल सोडा. आणि आता एक श्वास वरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपले दोन्ही हात आधी जमिनीवर टेकवा आणि मग ते हळूहळू असे पुढे घ्या आणि त्याच्यानंतर आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आपलं कपाळ सुद्धा जमिनीच्या दिशेने, जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. आणि रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आपलं कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. बघा तुमच्या पोटाचा स्पर्श होतोय का जमिनीला. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे आणि सावकाश हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये थोडेसे हात असे मागे मागे घ्या आणि मग हळूहळू गुडघ्याजवळ आपले हात येऊ देत, हाताची कोपरं, आणि मग हळूहळू वर या, सावकाश. हा, बरोबर, छान. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सुरू. एक एक पाय सरळ. विश्रांती. मान मध्ये सैलसर सोडून विश्रांती. उष्ट्रासन मार्जरासनमुळे संपूर्ण आपल्या पाठीच्या कण्याला प्रेशर होता आणि दाब होता, ताण होता, म्हणून आपण थोडस रिलॅक्स होण्यासाठी ही एक एक्सरसाइज केली. आणि आता सावकाश स्टँडिंग मध्ये यायचं आपल्याला. कुठून उभं राहायचं, विश्रांती. तर कटी चक्रासन, त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर. डावा हात समोरून उजव्या खांद्यावरील, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. मागे वळताना दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवायचे आहेत, ते कुठेही आपल्याला फोल्ड नाही करायचे. बरोबर, छान. कटी चक्रासन, कमरेला आलेला पीळ. पुन्हा हात सरळ खांद्यातून आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. 1 ते 2 श्वास थांबायचं, पुन्हा मध्यभागी यायचं. आणि आता ही कृती थोडीशी डायनामिक, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे सुरुवात करूया. 1, 2, 3. गोल फिरताना आपली हात थोडेसे, आपले हात स्विंग करा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर.
पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरकवा. सावकाश हात खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. करणार आहोत ताडासन स्ट्रेचिंग. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. बरोबर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंग कडे जाऊ दे. बरोबर. आणि आता आपल्याला श्वास घेत टाचा वर उचलायचा आहे. श्वास घेत टाचा वर उचलायचा आणि श्वास सोडताना टाचा जमिनीवर आपटायचा आणि आपले हाताची पकड जी आहे ही डोक्यावर. बघा या प्रकारे श्वास सोडताना टाचा जमिनीवर आपटायचा आणि आपले हात डोक्यावर. बरोबर. ठीक आहे. श्वास घेत टाचा वर, हात वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण की स्ट्रेचिंग होतं, उंची वृद्धीसाठी उपयुक्त आहे. पुन्हा श्वास घेत वर, टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. थांबायचंय. दोन्ही हात तसेच डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. करणार आहोत आपण आता तिर्यक ताडासन. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय, एकदा वळायचंय म्हणजे झुकायचं. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला झुकायचं. या प्रकारे 1 2 3 बरोबर 4 5 6 7 8 9 10. छान. थांबायचंय. हात तसेच वर ठेवायचे डोक्याच्या दिशेने. दोन्ही पाय जोडून घ्या. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात समोरासमोर येऊ देत. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात घ्या. विश्रांती. आज आपण एक बघणार आहोत नटराज आसन. आता हे आसन आपल्याला आज एकदा दंड स्थितीमध्ये आणि त्यानंतर आपण पोटावर पडून सुद्धा आपल्याला हे आसन करायचं आहे. जेव्हा आपण हे आसन पोटावर पडून करतो त्याला अर्ध धनुरासन म्हणतात आणि जेव्हा आपण हे आसन स्टँडिंग मध्ये करतो तेव्हा त्याला नटराजासन असं नाव आहे. तर इथे आपल्याला थोडस आपल्याला बॅलन्स इथे आपला सुधारतो. त्याचबरोबर आपली जी कॉन्सन्ट्रेशनची जी क्षमता आहे ती सुद्धा वाढते. फक्त पुन्हा ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढे झुकताना काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय ताणू नये किंवा थोडं सपोर्टने हे आसन करा. तर आता हे कसं करायचं बघून घ्या. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे त्यामुळे आधी बघा कृती आणि मग आपण एकत्रित करू. तुम्ही एका हाताने भिंत, टेबल, खुर्ची तुम्हाला ज्याचा आधार घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपल्याला दुमडायचा आहे, फोल्ड करायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाचं अँकल पकडायचं. त्यानंतर डावा हात समोर घ्यायचा आहे सरळ. हाताचा जो तळवा आहे तो जमिनीला समांतर आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग कमरेतनं पुढे झुकायचं. बघा या प्रकारे उजवा पाय किंवा उजव्या पायाचा जो पोटरीचा भाग आहे तो आपल्या जवळ आहे ना शरीराच्या, तर तो थोडासा आपल्याला स्प्रेड करायचा, लांब करायचा, म्हणजे उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांवर. डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स साधणारं हे नटराजासन. यथाशक्ती थांबायचंय. तुम्ही डाव्या हाताने कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊ शकता आणि मग उलट चाल करताना सावकाश मध्यभागी यायचं. हात खाली, पाय खाली. विश्रांती घ्यायची. संपूर्ण शरीराचा भार आपला डाव्या पायावर जातो. तो थोडासा शिफ्ट होतो, थोडासा कमरेवरती सुद्धा जातो. त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न असेल कुठेही ओव्हर ट्राय न करता. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. मॅट वर उभं राहा. म्हणजे मॅट वर आपल्याला पावलांची व्यवस्थित ग्रीप पकडता येते. खाली चटई किंवा चादर असेल थोडीशी पावलं सटकतात, म्हणून मॅट वर उभं राहून करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचा अँकल पकडा उजव्या पायाचा. बरोबर. डावा हात समोर घ्या. डाव्या हाताची पाचही बोटं जोडली.
बरोबर. आणि आता हळूहळू कमरेत न पुढे झुका. उजव्या पायाची मांडी थोडीशी मागून स्प्रेड करता येते बघा. हा, छान छान. थोडासा हात खाली घ्या. अमित होते. हात थोडासा असा वर वाटतोय, थोडासा असा खाली, म्हणजे आपला खांद्यातून तो सरळ असेल, असा एकदम वर नाही करायचा, थोडासा असा खाली. ओके, हा वैष्णवी ताई तुमचं बरोबर आहे, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास. आता तुम्ही एका डाव्या हाताने कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेऊ शकता. छान. थोडासा पाय बघा कांचनताई स्प्रेड करताय. ओके ओके, ठीक आहे. सावकाश खाली उलट चालते. पाय खाली येऊ देत, हात खाली येऊ देत, विश्रांती. थोड्या वेळ विश्रांती. ही सगळी आपली बॅलन्स आणि स्ट्रेचिंग वाली आसनं आहेत. त्याच्यामुळे म्हणजे आपलं पूर्णपणे पायाचे जे स्नायू आहेत ते स्ट्रेच होतात, त्याचबरोबर हातांचे सुद्धा स्नायू स्ट्रेच होतात. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात समोर घे. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समान, आणि सावकाश कमरेत न पुढे झुका. डावा पाय थोडासा मागून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. हा, बरोबर, छान. आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. पापड्यांची कमीत कमी उघडझाप केली ना की आपल्याला छान बॅलन्स जाता येतो. खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. ओके. उलट चाल करताना सावकाश, मध्यभागी, हात खाली, पाय खाली, विश्रांती. थोडीशी एक्सरसाइज करूया आपण. आपले गुडघ्याचे स्नायू ताणले गेले होते. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता उजव्या हाताची 4 बोटं उजव्या पावलाखाली, आणि डाव्या हाताची 4 बोटं डाव्या पावला. या प्रकारे दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. आणि आता याला वायू निष्कोनासन म्हणतात. म्हणजे काय, तर इथे आपले जे पचनाचे त्रास म्हणजे किंवा गॅसेसचा जो त्रास आहे तो याच्याने कमी होतो. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली बसायचंय. आपले हात आतल्या बाजूने खाली येतील. हा, खाली बसा. श्वास सोडत खाली बसा. बरोबर. बरं, आता हे हात ना आतून घ्या, बाहेरून घेऊ नका. आतल्या बाजूने घ्या. जे बाहेर आहेत ना, हा, आतल्या बाजूने घ्या. बरोबर. आणि श्वास सोडत खाली बसल्यानंतर नजर आपली सिलिंगकडे जाईल. ठीक आहे. श्वास सोडताना खाली जेव्हा आपण बसू तेव्हा नजर आपली सिलिंगकडे जाईल. आता पुन्हा श्वास घेत वर येऊया. श्वास सोडत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास घेत वर, हनुवटी गळ्याकडे. श्वास सोडत खाली, नजर सिलिंगकडे. म्हणजे इथे आपल्या गळ्याला एकदा दाब येतो आणि एकदा ताण येतोय. पुन्हा श्वास घेत वर, हनुवटी गळ्याकडे. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश खाली बसायचंय. आता पूर्णपणे खाली बसायचंय. हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. दोन्ही हात जोडून घ्या. बरोबर. थोडंसं स्ट्रेच करायचंय आपल्या हाताने आपल्या गुडघ्यांना. हाताची कोपरा आतल्या बाजूने आपल्याला थोडेसे गुडघे स्ट्रेच करायचे. पाठीचा कणा सरळ. स्त्रियांसाठी हे जे आपण कृती केली ही अतिशय उपयुक्त आहे. गायनॅक रिलेटेड जे काही अडचणी आहेत त्या कमी होतात. आणि आता टाचा बघा वर उचलता येतात का. दोन्ही पायांच्या टाचा वर उचलता येतात का बघा. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पुन्हा एकदा इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. खूप छान छान दिसतंय. आणि आता सावकाश उलट चाल करूया. टाचा जमिनीवर. श्वास घेत घेत वर उभं राहायचंय, उठून उभं राहायचंय. श्वास सोडत खाली, हात खाली, विश्रांती. आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता आपल्याला थोडस एक्सरसाइज म्हणजे अशी करायची, लुझनिंग एक्सरसाइज आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ ठेवा आणि उजवा पाय वर करायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. मग उजवा पाय खाली येईल, मग डावा पाय वर उचलायचा आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. अशी थोडीशी डायनामिक हालचाल असते. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणि उजवा पाय वर, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा स्पर्श करायचा. मग डावा पाय वर, उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा स्पर्श करायचा. बरोबर. 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. 10 वेळा झाले की थांबा आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली आहे का त्याकडे लक्ष द्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आणि आज आपण करणार आहोत पूर्ण पवन मुक्तासन. ज्यांना पाठीचा कण्याचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आपण जे अर्ध पवन मुक्तासन केले त्याचीच ही पुढची कृती. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. बरोबर. आणि पाय दुमडा. हा. आणि आता आपल्या फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. थोडेसे पाय जे आहेत, गुडघे जे आहेत, हे आपल्या छातीच्या जवळ येतील आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न करा. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, पोटावरती आलेला दाब. पवन मुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचा त्रास कमी होतो. पावलं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती कृती. बरोबर. श्वास प्रश्वास चालू. खूप छान. 1 2 3 4 5. सावकाश डोकं खाली. हाताची पकड लूज करा. एका हाताने दुसऱ्या हाताचं हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड द्या. लूज करा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आपल्या शरीराचं गाठोडं आहेच. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि आता आपल्याला याच्यातूनच थोडस रोलिंग करायचंय. एकदा उजवीकडे वळा, उजव्या कुशीला या. हा, उजव्या कुशीला वळा, कपाळ जमिनीला टेकवा. पुन्हा मध्यभागी या, डाव्या कुशीला वळा आणि कपाळ जमिनीला टेकवा. रोलिंग आपण करतोय. आपल्या शरीराचं गाठोडं एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. बरोबर. एकदा उजवीकडे. बरं, हे करत असताना आपल्या पाठीच्या कण्याला बनवून मसाज होतो. एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. डावीकडे गेल्यानंतर मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचंय. हाताची पकड जी आपण केली ती सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये गुडघ्यात सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर. छान. सावकाश जमिनीवर येते. खूप छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आता जे आपण दंड स्थितीमध्ये नटराजासन केलं तीच कृती आता आपण शयन स्थितीमध्ये म्हणजे पोटावर पडून करणार आहोत, ज्याला अर्ध धनुरासन म्हणतात. इथे आपल्या पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारतं,
ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल किंवा आता पोटामध्ये जर काही विकार असतील तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं. तर आता आपण एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. बरोबर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. रिलॅक्स. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून. कपाळावर कोणतीही आठी नाहीये, ताण नाहीये. आणि आता करूया अर्ध धनुरासन. सोपी कृती आपण मगाशी पण केली होती त्यामुळे लक्षात येईलच आपल्या. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे हे आपलं आपण तपासून पाहायचं. आणि आता उजवा पाय फोल्ड करा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडा, अँकल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आणि आता सावकाश डावा हात, उजवा पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. डावा हात, उजवा पाय आणि कमरेपासूनचा वरचा हात जमिनीपासून वर उचला. उजवा पाय मागून काढण्याचा प्रयत्न करा. खूप छान. अर्ध धनुरासन. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. आता ज्यांना स्टँडिंग मध्ये करताना त्रास झाला त्यांना कदाचित ह्या शयन स्थितीमध्ये करताना त्रास होणार नाही एवढा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. उलटचा. डावा हात, कपाळ, उजवा पाय जमिनीत. डावा हात खाली, उजव्या पायाची पकड सोडून द्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांची तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. आणि आता आपल्याला डावा पाय, उजवा हात आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. उजवा पाय आपला जमिनीवरच असेल. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. थोडासा डावा पाय मागून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. उलटचा. उजवा हात, कपाळ, डावा पाय जमिनीवर. उजवा हात खाली आणि एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. पुन्हा लक्ष श्वासाकडे. गती वाढली आहे की नॉर्मल आहे याचा आपला आपण मागोवा घेऊया. आणि सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश उजव्या हाताच्या कुठल्याही एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. अगदी सावकाश, झटका न दे. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. तर प्राणायामाचं एक छोटस आधी पूर्वाभ्यास किंवा एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे प्राणायाम जो आहे श्वास घेतो, श्वास घेण्याच्या कृतीला प्राणायामामध्ये पूरक म्हटलं जातं. श्वास घेणं ब्रीद इन म्हणजे पूरक आणि श्वास सोडणं ब्रीद आउट म्हणजे रेचक. आता हे एक लक्षात ठेवायचं की श्वास घेताना पूरक, श्वास सोडताना रेचक, असं या प्राणायामाचं संज्ञा आता लक्षात ठेवायच्या. दुसरं म्हणजे आपल्या ज्या या 2 नाकपुड्या आहेत याला सूर्यनाडी आणि चंद्रनाडी म्हणतात. उजवी जी नाकपुडी आहे तिला सूर्यनाडी म्हणतात, जी डावी नाकपुडी आहे तिला चंद्रनाडी म्हणतात. सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक असतो
आपल्यामध्ये बरीचशी ऊर्जा, उष्णता ह्या सूर्यनाडीचा एक गुणधर्म आहे. पण ज्या वेळेला आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला आपला डावा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. हे एक क्रॉस कनेक्शन आहे आपल्या शरीरामधलं. जेव्हा आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला आपल्यामध्ये एक वेगळेच असं आपण असे खूप म्हणजे आपलं जे विचार जे असतात हे आपले थोडेसे कल्पना आपल्याला खूप चांगल्या चांगल्या सुचतात. म्हणजे आपल्याला खूप जास्त आपण ऍक्टिव्ह असतो ज्या वेळेला आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते. कारण की सूर्य जो आहे ही सूर्यनाडी आहे. सूर्य जो आहे हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर जेव्हा आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला आपण थोडेसे लॉजिकल विचार करतो. म्हणजे आपण थोडेसे शांत असतो कारण की ती चंद्रनाडी आहे. चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे, शांततेचा प्रतीक आहे. पण ज्या वेळेला आपल्या दोन्हीही नाकपुड्या ऍक्टिव्हेट असतात त्यावेळेला आपला जो म्हणजे बघा तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की आपल्याला एक वेगळाच उत्साह येतो. म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या जी मरगळ असते ती एकदम नाहीशी झालेली असते. खूप आपण असे ऍक्टिव्हेट असतो. त्यावेळेला तुम्ही लक्षात घेत जा की आपल्या दोन्हीही या ज्या नाकपुड्या आहेत ना ह्या ऍक्टिव्हेट असतात. मग ह्या नाकपुड्या आपल्या कशा ऍक्टिव्हेट असतात हे आपल्याला हे प्राणायाम शिकवतं. जेव्हा आपण हा प्राणायाम हळूहळू पुढे पुढे सरकत जाऊ तसं तुम्हाला कळत जाईल की आपली कुठली नाकपुडी ऍक्टिव्हेट आहे. आणि मी पहिल्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं श्वासाकडे लक्ष देणं सुरुवात करायचंय. ब्रीदिंग अवेअरनेस असला की आपोआप आपलं मन शांत होतं. आपल्या ज्या कृती आहेत त्या सुद्धा अगदी शांतपणे घाई गडबडीत न होता त्या अगदी शांत होता. तुम्ही तुमच्या थोडंसं बोलण्याकडे सुद्धा लक्ष देऊ शकता. म्हणजे आधी तुमची बोलण्याची पद्धत आणि ज्या नंतर आपण योगाभ्यास सुरू करतो थोडंसं ब्रीदिंगकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपली बोलण्याची पद्धत याचा थोडासा आपला आपण ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घ्यायचा आहे किंवा एक अनुभव घ्यायचा आहे. योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे आणि ही अनुभूती आपलीच आपल्याला मिळते. तर प्राणायामाच्या बाबतीमध्ये ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे, प्राणायाम युक्तेनं सर्व रोग समुद्भवाः आणि अयुक्त अभ्यास योगेनं सर्व रोग उद्भवा. म्हणजेच काय तर जर आपण योग्य प्रकारे प्राणायाम केला तर हा आपल्यापासून सगळे रोग दूर होतील. पण हाच जर प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला पुन्हा येतील. म्हणून आपण सुरुवातीला दीर्घ श्वसन, समान श्वसन आणि विभागीय श्वसन करत होतो. तर आज आपण बघूया ही प्राणायामाची मुद्रा कशी असते आणि प्राणायामाचा श्लोक जो आपल्याला आजपासून आपला क्लास संपेपर्यंत रोज आपण प्राणायामाच्या पूर्वी बोलणार आहोत. प्राणायामाला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा त्याच्या आधी दीर्घ श्वसन केलं जातं किंवा कपालभाती केली जाते आणि मग आपला प्राणायाम सुरू होतो. तर आता इथे मी तुम्हाला प्राणायामाचा श्लोक दाखवते. त्याच्या आधी आपण दीर्घ श्वसन करणारच आहोत आणि प्राणायामाची मुद्रा आधी दाखवते मग आपण सुरुवात करूया. म्हणजे आपलं कंटिन्यू होऊन जाईल. थोडस 5 मिनिटं आपली एक्स्ट्रा होतील हाच कारण की या प्राणायामाचा माहिती देताना ना जरा जास्त वेळ जातो. आधी मी तुम्हाला प्राणायामाची मुद्रा दाखवते. ही जी प्राणायामाची मुद्रा आहे त्याला प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा म्हणतात. ही मी ग्रुपवरती शेअर करणार आहेच. ही आपल्या उजव्या हाताच्या आधाराने करायची असते. उजव्या हाताची जी 5 बोटं आहेत त्याच्यामधली तर्जनी म्हणजे आपलं पहिलं बोट आणि मध्यमा म्हणजे मधलं बोट ही 2 बोटं आपल्याला फोल्ड करायची आहेत आणि ती आपल्याला अंगठ्याच्या मुळाशी ठेवायची आहेत. अंगठा, करंगळी आणि आपली रिंग फिंगर ओपन असेल. 3 बोटं आपली ओपन असतील. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा. आता ही 3 बोटं का ओपन असतात हे मी तुम्हाला पुढे दाखवते. ही मुद्रा कळली आहे प्रत्येकाला कशी केली आहे ती सोपी आहे. फक्त ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांची बोटं फोल्ड होणार नाहीत. तर नाही फोल्ड झाली तरी हरकत नाही. तुमची जेवढी फोल्ड होतील तेवढी करायला हरकत नाही. तर आता मी ही 3 बोटं का ओपन असतात तुम्हाला सांगते. तर आपल्याला एकदा उजवी नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, डावीने सोडायचा असतो. कधी कधी आपल्याला डावीने श्वास घ्यायचा असतो आणि उजवीने सोडायचा असतो. मग ज्या वेळेला आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो तेव्हा या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करतात. म्हणजे आपण डावीने श्वास घेतो आणि डावीने श्वास सोडतो. आपली अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद आहे. जेव्हा आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा असतो आणि उजवीने सोडायचा असतो तेव्हा ही जी 2 बोटं आहेत या 2 बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची असते. म्हणजे आपण ह्या एकाच हाताने एकदा उजवी नाकपुडी पण बंद करतो आणि डावी नाकपुडी सुद्धा बंद करतो. म्हणजे आपल्याला डावा हात कुठेही वापरायचा नाहीये. जे कोणी लेफ्टी असतील
त्यांनी डाव्या हाताने ही मुद्रा केली तरीही चालते आणि डाव्या हाताने तुम्ही हा प्राणायामचं हे केलं तरी चालतं. जे कोणी लेफ्टी असतील त्यांनी डाव्या हाताने करा, जे रायटी असतील त्यांनी उजव्या हाताची अंगुली मुद्रा करायची आणि ह्या 3 बोटांच्या आधाराने एकदा उजवी नाकपुडी बंद आणि एकदा डावी नाकपुडी बंद. ठीक आहे, लक्षात आलं आहे? तर आता बघूया प्राणायामाचा श्लोक. त्याच्या आधी आता सगळ्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घालून घ्यायचंय. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन, अगदीच तेही नाही जमलं तर मग साधी मांडी घाला. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. प्राणायामाच्या श्लोकाच्या आधी आपण दीर्घ श्वसनाची आवर्तन करणार आहोत. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. पाठीचा कणा सरळ असेल, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. पाठकणा समस्थितीमध्ये, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून घ्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घ्या. समोर प्राणायामाचा श्लोक दिसतोय, माझ्या मागोमाग आपण ही बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं, प्राणस्तेदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करा, जी आपल्याला ऊर्जा देते. या श्लोकाचा अर्थ तोही खाली दिलेला आहे की तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसे तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती आणि प्रज्ञा दे. ही संपत्ती म्हणजे आरोग्यम धनसंपदा, अवर हेल्थ इज अवर वेल्थ, आणि प्रज्ञा म्हणजे चांगली बुद्धी. प्राणशक्तीला मनोमन वंदन. मान सरळ, डोळे उघडायचे. तुम्हाला श्लोक दिसलेला का? नव्हता दिसला? हो, ठीक आहे, हा श्लोक आहे. तर आता मी तुम्हाला नंतर ग्रुपवरती पाठवते, शेअर करते. शेअर करायचं राहून गेलं. बरं, ठीक आहे. आता आपण आज करूया सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. म्हणजे डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली. अभ्यास म्हणजे काय? तर आपण ज्या नाकपुडीने श्वास घेतो त्याच नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे, याला अभ्यास म्हणतात. आणि उद्या आपण ह्याच्या पुढची पायरी बघणार आहोत. तर सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करायची आहे. म्हणून ही जी 2 बोटं ओपन आहेत, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, त्याच्याने आपल्याला उजवी जी नाकपुडी आहे, सॉरी डावी जी नाकपुडी आहे ती बंद करायची, सहज बंद करायची. आणि जो हात आपला अंगुली मुद्रेमध्ये आहे ना, तो हात आपल्याला जमिनीला समांतर ठेवायचा. नकळत आपण तो असा वर किंवा असा खाली जातो, तर तो शक्यतो जमिनीला समांतर असेल. आणि डावी नाकपुडी बंद, 2 बोटांच्या आधाराने डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. करतोय आपण सूर्य अभ्यास. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि पुन्हा अंगठा ओपन करा आणि उजवीनेच संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक
उजवीनेच संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्यायचा. उजवीने संथरेचक श्वास सोडून द्यायचा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेचक. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. दोन बोट डाव्या नाकपुडीवरची काढून घ्यायचे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे आणि करूया चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. 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 लास्ट राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे घेऊन जायची आणि आपलं आपण तपासून पाहूया की आपली कुठली नाकपुडी आता ऍक्टिव्हेट होती. ज्यांना साधी बैठक घालायची असेल त्यांनी साधी बैठक घालून घ्या. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहेच. पहिला बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेऊया. आज आपण वज्रासनामध्ये उष्ट्रासन मार्जरासन ही दोन नवीन आसनं पाहिली. दंड स्थितीमध्ये नटराजासन, शयन स्थितीमध्ये केलेलं पवन मुक्तासन आणि पोटावर पडून केलेलं अर्धधनुरासन. आणि त्यानंतर आज आपण प्राणायामाला सुरुवात केलेली आहे. सूर्याभ्यास, चंद्राभ्यास या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया. त्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, प्राणस्पंदनांची अनुभूती. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये आपल्या पायाच्या ठिकाणी कुठे जर ताण वाटला असेल तर तो मनाने शिथिल करा. आपले गुडघे, गुडघ्यांचे जॉईंट्स, आपल्या पोटरीचा भाग, मांडीचा भाग, उदर भाग, उर भाग, पाठकण्यामधले 33 मणक्यांची माळ, खांदे, कोकरं रिलॅक्स. चेहरा शांत आहे. तोंडाच्या आतमध्ये जीभ सैलसर आहे. श्वास घेताना पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जात आहे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होत आहे. शरीर आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी, आपलं मन निर्भय राहण्यासाठी करणार आहोत महामृत्युंजय मंत्राचं पठण 3 वेळेला. ज्यांना येत असेल त्यांनी एकत्रित बोलूया. ज्यांना येत नाहीये त्यांनी श्रवण करा. सुरू करूया. ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम्
पूर्वार्कमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहें सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वार्कमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहें सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वार्कमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपल्या ज्या काही व्याधी दुःख आहेत ही सगळी नाहीशी होत आहेत. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतोय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होतीये. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत पुन्हा एकदा आपण स्वतःला संकल्प देऊया, माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले इष्ट देवता आपले आई वडील यांचं स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि शांती पाठ दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत. समर्पण नतमस्तक शरणागत भाव. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. डोळे उघडायची घाई न करता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आणि करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्चार ओम. हस्तमर्दन, नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात केली आहे तिथेच आपला शेवट. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. काही शंका किंवा काही समजलं नसेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. शुभरात्री. चला मीटिंग एंड करते.